जय श्रीराम मित्रांनो, वेलकम बॅक आवर ब्लॉग. तर तुम्हाला दाखवतो आज काय झालं. काल काय झालं, 2 वाजता भयंकर ॲक्सिडेंट झाला म्हणून. आणि तिकडून लातूर साईडनं येत होते बायपासवरून. डायरेक्ट गाडीच खाली गेली, ब्रिजच्याच खाली उतरली होती गाडी पूर्ण. ड्रायव्हरला थोडासा मार लागलाय आणि किन्नरचा पण हाल बघता तर झाला. त्याचा हात बेत वगैरे तुटून पडलाय साईडला. बेकार झालं. तुम्हाला दाखवतो त्यांचा पसारा बिसारा कसा पडलाय. गाडी चालवायची ना, सावकाश चालवायचं माणसं. त्यात पण इतकी हे करायचं नाही. त्याला गाडी आवरली नसेल, नुसता लोड मध्ये असेल, असंच बहुतेक वाटतंय माहित आहे का. तुम्हाला दाखवतो चला. हे बॅरिग्रेट पकडून येणाऱ्या गाड्यासाठी हे बघा, सारे ट्रॅक्टरचे पार्ट्स आहेत वाटतं बहुतेक, मला वाटलं तसंच. किती समजा पडलेलं आहे. हे त्याचं वरचं ते असतंय ना, ते डोम पडलेलं आहे तिथं वरच्या साईडचं, तिथं काय पण ठेवता येते. तुम्हाला दाखवतो आणखी पुढे. एकदम असं भयंकर असा वाला ऍक्सिडेंट झाला माहित आहे का. रक्त पण सांडलेलं आहे वरच्या साईडला, म्हणजे ते डायरेक्ट गाडीतून असं वरूनच आले वाटते मला तर बहुतेक. हे बघा, इकडे साईडला रक्त सांडलेलं आहे. आणि ते तुम्हाला म्हणलो होतो ना की तिथं डोम म्हणजे ते वरचं डोक्याचं पडलेलं आहे. बिचाऱ्याच्या प्लेटा वगैरे समजा काही इथं पडलेले आहेत, कपडे. त्या ड्रायव्हरची कंबरच गेली म्हण. आणि किन्नरचा हात तुटलाय, डाव्या बाजूचा पाय बी तुटून गेलाय. कसला डेंजर ॲक्सिडेंट झाला विचार करा. तू एखादी सिमेंटाचं ती डायरेक्ट तुडून येणं, किती गाडी स्पीडमध्ये पण असेल. आय थिंक त्याला झोप आली असेल, नसता काय तर झाला असेल बहुतेक. कुठे पण गाडी पळताना सावकाश पळवा आणि थोडस विचार करा. आपल्या पण पाठीमागे फॅमिली आहे, आपल्या पण पाठीमागे काय जात नाही माहित आहे का. ते फायद्यात राहतो ना त्या पप्पाला. कोणी काय 4 दिवस रडतील, 4 दिवस पडतील, कुणाच काय बिघडत ना. लोकांचं पण काय जात नाही, ते माती करते जाते. फक्त जाते तर मायचं जाते, मायचं वाटवलं ते फक्त माय रडते माहित आहे का. कोणी रडत नसते. चालवायचं सावकाश चालवा आणि कंट्रोल मध्ये चालवा. सोबत असं साईडला लावून थांबायचं. त्या बिचाराचं मागे टेन्शन असेल, गाडी कुठं तर हे करायचं असेल, काय म्हणते पोहोचायचं असेल, तसं पण असू शकतंय. जाऊ द्या, सांगायचं पत्र इतकंच की बाबा सावकाश चालवा आणि बिंदास राहा. भेटू उद्याच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये.